सर्व आदरणीय केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत दिनांक 29 मार्च 2026 रोजी आपण जे 9 साक्षर आहेत त्या 9 साक्षरांची परीक्षा घेणार आहोत. ती परीक्षा घेत असताना काही अडचणी या ठिकाणी मुख्याध्यापकांना आणि सर्वेक्षक शिक्षकांना येत आहे. ते शॉर्टलिस्टच्या संदर्भामध्ये. तर थोडक्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापकांनी शॉर्टलिस्ट कसं करावं या संदर्भामध्ये मी आपणास माहिती देत आहे. तरी सगळ्यांनी काळजीपूर्वक ती सगळी स्टेप्स फॉलो करायची आहे. तर लगेच आपलं काम म्हणजे शॉर्टलिस्ट करण्याचं काम हे फक्त 1 मिनिटामध्ये होऊ शकतं. तर मी या ठिकाणी आपल्याला स्क्रीन शेअर करत आहे. ती स्क्रीन नुसार त्या स्टेप्सनुसार आपल्याला जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर उल्हास किंवा NILP टाईप करायचं आहे. ते टाईप केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने उल्हास पोर्टल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अशा पद्धतीचं एक वेब पेज ओपन होईल. ते वेब पेज आपल्याला ओपन करायचं आहे. हे वेब पेज ओपन केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे लॉग इन विथ OTP. कारण लॉग इन विथ पासवर्डने पण जाता येतं, पण त्यासाठी आपल्याला गुगल ॲथेंटिकेशन लागतं. म्हणून त्यापेक्षा सोपी जी पद्धत आहे लॉग इन विथ व्हाया OTP याने आपल्याला जायचं आहे. आणि इथं मग आपला जो मोबाईल नंबर उल्हाससाठी आपण दिलेला आहे, NILPला दिलेला आहे, तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. जसं या ठिकाणी 9890 मी टाकलेला आहे तो त्या पद्धतीने आपला नंबर टाकायचा आहे. जो कॅप्चा या ठिकाणी दिलेला आहे तो कॅप्चा जसं तसं या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर मार्क केल्याप्रमाणे सेंड OTPवर जायचं आहे. OTPवर गेल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP आल्यानंतर परत एक कॅप्चा या ठिकाणी येईल. तो कॅप्चा आपल्याला सेम टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP मार्क केल्याप्रमाणे करायचं आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी स्क्रीन आहे ती आपल्याला दिसेल. म्हणजे आपला डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये आपलं डॅशबोर्डसोबतच सगळी जी माहिती आपल्या शाळेची ती मुख्याध्यापकांना NILPच्या लॉग इनवर दिसत असते. त्यापैकी एक्झाम अँड सर्टिफिकेशन जे मी मार्क केलेलं आहे बघा. तर एक्झाम अँड सर्टिफिकेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला काही एक्झाम मॅनेजमेंट वगैरे दिसतं. तिथं शॉर्टलिस्ट जे रेड कलरमध्ये मार्क केलेलं आहे शॉर्टलिस्ट लर्नर त्याच्यावर आपल्याला जायचं आहे. शॉर्टलिस्ट लर्नरवर गेल्यानंतर पुढची जी स्क्रीन आहे ती पूर्ण टोटल जेवढे काही लर्नर आहे आपल्या शाळेचे, म्हणजे 2022-23 कोणत्याही वर्षाचं ते सगळे आपल्याला या ठिकाणी दिसतात. मग त्यापैकी आपल्याला 2026 बघा इथं दिलेलं आहे 2026 मी इथं राऊंडमध्ये मार्क केलेलं आहे. त्या पद्धतीने बघा 2026ला जे काही लर्नर आपण घेतलेलं आहे त्यांना या ठिकाणी चेक बॉक्समध्ये टिक करायचे. टिक केल्यानंतर इथं एक्झाम डेट येत नाहीत. जेव्हा ॲपियर म्हणू आपण त्यावेळेस एक्झाम डेट या ठिकाणी आलेली आहे. म्हणून टिक केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ते एकाच वेळेस आपण जेवढे काही 2026चे लर्नर आहे ते सगळे आपण काउंट करू शकतो, म्हणजे चेकबॉक्स करू शकतो. पण त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघायचं आहे की 2026च आहे का. आणि जर मागचे काही राहिलेले असतील, कन्फर्म आपल्याला माहीत असेल की यांनी मागच्या वेळेस परीक्षा दिलेली नाही, यांचा नंबर जरी 2023ला रजिस्ट्रेशन असला तरी त्यांनी परीक्षा दिलेली नाही, मग अशा लोकांना किंवा नीड फॉर इम्प्रूव्हमेंट असे जे आहेत अशांना आपल्याला टिकमार्क करता येईल, जरी ते 2023चे किंवा 22चे असले तरी. मग 2026ला चेक बॉक्समध्ये टिक केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची स्क्रीन त्याच्या म्हणजे सगळे चेकबॉक्स केल्यानंतर वर जायचं आहे. जिथं सर्च वगैरे बटन आपल्याला दिसतात तिथं ॲपियर फॉर एक्झाम मी या ठिकाणी टिक मार्क केलेली आहे. तर ॲपियर फॉर एक्झामवर आपल्याला टच करायचं आहे. म्हणजे हे जेवढे काही आपण चेकबॉक्समध्ये चेक केलेले आहे हे सगळे येणाऱ्या परीक्षेसाठी ॲपियर आहेत. कारण ज्यांना आपण ॲपियर करणार आहोत त्यांचीच आपल्याला गुणदान करता येणार आहे. मग पुढची जी स्क्रीन आहे त्याच्या पुढचं स्टेप जे आहे ॲपियर फॉर एक्झाम केल्यानंतर आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर लर्नर किती शॉर्टलिस्ट आपण केले, किती चेक केले ते या ठिकाणी दिसले. मी एक केलेला आहे म्हणून इथे एक आकडा दिसतो आहे. त्यानंतर एक्झाम डेट, चूज एक्झाम डेट ड्रॉपडाऊन केल्यानंतर आपल्याला मी ॲरो दाखवला आहे. या पद्धतीने ड्रॉपडाऊन केल्यानंतर एकूण FLN एक्झाम 29 मार्च 2026 असं दिसेल.
त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, ते टच करायचं आहे, म्हणजे आपलं काम या ठिकाणी संपलेलं आहे. एवढं छोटंसं काम आहे 1 मिनिटाचं. त्याशिवाय मात्र आपल्याला या लर्नरला परीक्षेला म्हणजे त्यांचे गुणगान आपल्याला करता येणार नाही, ते शॉर्टलिस्ट होणार नाही. म्हणून सर्व मुख्याध्यापक, सर्व केंद्रप्रमुख बंधू भगिनी यांना विनंती आहे की या पद्धतीने, या स्टेपने जाऊन तात्काळ आपण आपले जे काही लर्नर्स आहे, जे आपण 29 मार्च 2026 साठी बसवणार आहोत, त्यांना शॉर्टलिस्ट करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.